हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. आज आहे आमच्या ट्रिपचा सेकंड डे आणि आम्ही रात्री आलो होतो 12 झाले होते आम्हाला. तर आम्हाला खूपच लेट झाला होता आणि आम्ही स्टे केला. यांचा फ्रेंड आहे सचिन, की जे पहिले पुण्यातच राहत होते आमच्या सोसायटीमध्ये. तर आम्ही त्यांच्या घरी रात्री स्टे केला. डिनर वगैरे पण आम्ही त्यांच्या घरीच केलं. छान असं मेनू त्यांनी बनवलेला होता. तो बँगलोर मध्ये आलाय, तो इथला स्पेशल ब्रेकफास्ट व्हायलाच हवा. सो आम्ही सकाळी मॉर्निंगला उत्तप्पा, ऑनियन उत्तप्पा खाऊन निघालोय विथ कप ऑफ टी. आणि आता आम्ही ऑन दी वे टू आदियोगी आहे. आम्ही आदियोगीला चाललोय आणि इथून ऑलमोस्ट आदियोगी आहे 356 किलोमीटर. मला निघून ऑलमोस्ट किती 10 to 15 मिनिट झाले असतील. आणि एक मेंबर स्लीपिंग, दुसरा मागे, तिसरा मागे, चौथा इथे, हा एक आणि एक. बँगलोर इज सेम लाईक ॲज पुणे. हेवी ट्रॅफिक. तेच तर. काय रे येल्लो येल्लो बोल काहीतरी. कसं वाटतंय तुला माझ्यासोबत ट्रिपला येऊन? खूप बोर होतंय त्याला. तू सारखा एकच प्रश्न विचारते. हा, कसं वाटतंय? बोर नाही होते ना माझ्यासोबत? आज आपण थोडक्यात पर्यटनाला आलेले. तर पर्यटनाची सुरुवात देवदर्शनाने करत आहोत. तर देवादिदेव महादेव आदियोगींचं दर्शन घेऊन आपण ट्रिपला सुरुवात करत आहोत आज. आणि बँगलोरपासून नमस्कार मित्रांनो, आम्ही आता बँगलोरवरून निघून 1-1.5 तास झालेला आहे आणि आम्ही आता बँगलोर हायवेवरून कोईमतूर आदियोगीला चाललेलो आहोत. आणि रोड खूप छान आहे आणि क्लायमेट पण खूप चांगलं आहे. या क्लायमेटमध्ये, क्लाउडीमध्ये रोड ट्रिप करायला किंवा ड्राईव्ह करायला फार मजा येते. आम्ही आता लंचसाठी थांबलोय आणि ऑन दी वे आम्हाला एक छान असं हॉटेल मिळालं. ते आम्ही जेवणासाठी थांबलोय. जेवणामध्ये पनीर, रोटी आणि बिर्याणी मागवली आहे. तिकडे नॉनव्हेजवाले अंडा खातात, अंडा करी. कार्तिकची ख्वाहिश होती की कार्तिकला केळीच्या पानवर जेवायचं होतं. उसकी मन की बात वेटर ने समझ ली, इसलिए उसको केले के पान पर दिया खाने काचा फोकस करते. पण लंच झाला आणि आम्ही निघालो होतो आता आदियोगीला. तर मस्त छान एक झोप झाली आणि रस्त्यात चाय पिण्यासाठी थांबलो. तर आजूबाजूला सगळं जंगल आहे. जंगलमध्ये आम्ही मंकी बघितले, डिअर बघितले, पिकॉक पण भरपूर सारे बघितले. आणि आता चाय पिण्यासाठी एका ठिकाणी थांबलोय. तर आम्ही जाईपर्यंत मे बी आदियोगी बंद होईल. सो आम्ही डिसाईड केलं की रात्रीचा लेझर शो बघू आणि मग अर्ली मॉर्निंग सकाळी लवकर उठून मग पहिले आदियोगीला जाणार आहे. तो कसं होतं, कसं मॅनेज होईल ते बघू. सो पहिले आता चाय पितो. नवीन पद्धत. पहिले साखर टाकली ग्लासमध्ये, तर त्यात चहा पावडरचं पाणी, दूध. हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या आपल्या एका न्यू व्लॉगमध्ये. आज आहे डे 3. काल आम्ही आदियोगीच्या इथे आलो आहे, पण ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झाला. ऑलमोस्ट आम्ही 8-8:30ला इथे आलो. त्यामुळे आम्हाला काल दर्शन पण नाही मिळालं, लेझर शो पण नाही मिळाला. आदियोगींचं ईशा फाउंडेशन आहे. तर तुम्हाला जर रूम वगैरे लागत असतील ईशा फाउंडेशनच्या, तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायला लागते. त्यानंतरच आपल्याला रूम अवेलेबल होते. पण ॲक्च्युली आम्ही ऑनलाईन केलं नव्हतं. आम्हाला वाटलं की ऑन दी स्पॉट जाऊन आपण लगेच रूम घेऊया, पण त्या मिळाल्या नाही. सो मग आम्ही आदियोगीच्या जवळ एक हॉटेल आहे, तर तिथं आम्ही स्टे केला रात्री. सो आता आम्ही सकाळीच असं ठरवलं की आपण सकाळीच आदियोगीला जाऊया. म्हणून आम्ही सगळे रेडी होऊन आता 6:20 झालेत, रेडी झालोय आणि आम्ही आता निघालोय आदियोगीच्या दर्शनाला. देन आमचा नेक्स्ट प्लॅन आहे उटीला जायचा. ठीक आहे, उटीला जाणार आहे ना? कुनूरला जाणार आहे. इथून कुनूर ऑलमोस्ट किती आवर आहे? 3 तास, 3 आवर्स आहे. आणि देन मग पुढचा प्लॅन आहे उटी वगैरे जाण्याचा. सो चलो आता आम्ही पण निघतो आणि बघू काय काय आदियोगीच्या इथे. आदियोगीमधून आता आम्ही एंटर करतोय आणि आदियोगीमधून आम्ही एंट्री केली आहे आणि
आम्हाला एंट्री ₹30 एंट्री फी आहे. तर ह्या साईडला कार पार्किंग आहे आणि त्या साईडला बाईकची पार्किंग आहे. तर बाईक आणि कार दोघं सेपरेट पार्किंग आहे. आणि अर्ली मॉर्निंगचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. क्लाउडी क्लायमेट आणि ऊन पण नाही त्याच्यामुळे तर खूपच भारी वाटतं. फ्रेश हवा, सकाळची फ्रेश हवा आणि ते असं पिकॉकचा आवाज पण येतोय. तर आम्हाला वाटलं की सकाळी गेलं मग गर्दी पण कमी मिळेल, म्हणून आम्ही सकाळी आलो. प्लेसेस टू विजिट काय आहे? ध्यानलिंग रवी. गुड मॉर्निंग. आज आपण अशा ठिकाणी आलोय की ज्याच्या आपण रील्स, व्हिडिओ, शॉर्ट्स बरेच बघितलेले असेल. तर आज आम्ही आलोय कोइंबतूरच्या ईशा फाउंडेशनमध्ये. आणि ईशा फाउंडेशन काय आहे हे आपल्याला हे माहिती सांगतील एक्झॅक्टली. ईशा फाउंडेशन एक ट्रस्ट आहे. या ट्रस्ट मार्फत देवादिदेव महादेव यांचा स्टॅच्यू बनवला गेलेला आहे. तर या स्टॅच्यूला त्यांनी नाव दिलेलं आहे आदियोगी. आदियोगी म्हणजे पहिला योगी, ज्यांना आपण योगशास्त्र म्हणून असे ओळखलं जातो. आणि हे सर्व मॅनेज ईशा फाउंडेशन तर्फे होत आहे. ईशा फाउंडेशनला आल्यानंतरून स्टॅच्यू पर्यंत येण्यासाठी 300 ते 400 मीटर पायी चालत यावं लागतं. पार्किंग आणि ते तिकडे आहे. आणि इथे बैलगाडीची पण सोय आहे, जेणेकरून ज्यांना बैलगाडीचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते बैलगाडीने पण येऊ शकतात. रुद्राक्षाचे माळा घातलेल्या आहेत सगळ्याच्या. आदियोगीच्या या स्टॅच्यू मध्ये त्यांनी रुद्राक्ष झूम करून हे बघ सगळे रुद्राक्ष चे माळा करून त्यांना घातलेल्या आहेत पूर्ण गळ्यामध्ये. खूप छान व्ह्यू आहे मॉर्निंगचा. सायलेंट प्लेस आहे एकदम. आणि क्लायमेट तर एवढं भारी आहे ना, त्याच्यामुळे तर इथून निघावं असं सुद्धा वाटत नाही. इथे खरंच महादेव वाटतं. महादेवांचं खूप छान दर्शन झालंय. कार्तिक काय म्हणणं आहे तुझं याच्यावर? चांगलं वाटलं इथे, एकदम शांतता आहे. सकाळी आल्यामुळे गर्दी पण नव्हती. तुम्ही व्ह्यू बघू शकता. तर आजूबाजूला सगळं डोंगर आहेत आणि इकडे सुपारीची झाड आहेत आणि त्याच्या मिडलला सेंटरला ही आदियोगीचं स्टॅच्यू आहे. आम्ही एवढं मॉर्निंगला आलोय तरी गर्दी खूप आहे. आणि क्लीनलीनेस पण सगळीकडे चांगला आहे. वॉशरूम पण एकदम क्लीन आहेत आणि आजूबाजूला पण स्वच्छता त्यांनी खूप चांगली ठेवलेली आहे. आता आम्ही आलोय ध्यानलिंग येथे. आणि ध्यानलिंगचा टायमिंग आहे सकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत. तर ध्यानलिंगमध्ये 2 कुंड आहेत, सूर्यकुंड आणि चंद्रकुंड. तर सूर्यकुंड हे स्पेशली जेंट्ससाठी आहे स्नान करण्यासाठी आणि चंद्रकुंड लेडीजसाठी आहे. तर इथे आतमध्ये फोन अलाव नाही आहे, पर्स अलाव नाही आहे, कॅमेरा अलाव नाही आहे. तर ते लॉकरमध्ये ठेवायला लागतं. त्यामुळे आम्ही आतमध्ये काही फोन कॅमेराज काही घेऊन जाणार नाही आहे. तर मी तुम्हाला एवढंच दाखवू शकते. ध्यानलिंग आम्ही जाऊन आलोय आता ध्यानलिंगमध्ये. खूप छान वाटतं. ऍक्च्युली मध्ये मोबाईल अलाउड नाहीये पण त्यामुळे छान एक्सपिरियन्स होता. खूप छान एक्सपिरियन्स होता. मेडिटेशन साठी खूप छान स्पॉट आहे. मस्त वाटलं. 15 मिनिट जरा मनाला शांती मिळाली. व्हेरी नाईस स्पॉट. आता आम्ही बुलक कार्ट मध्ये बसायला जाणार. इथून आमच्या कारपर्यंत आम्ही काही आता पायी जाण्याच्या स्थितीमध्ये नाहीये, त्याच्यामुळे आता आम्ही बुलक कार्ट मध्ये चाललेलो. बुलक कार्टचे तिकीट किती? 10 रुपये तिकीट आहे बुलक कार्टचे पर हेड. लास्ट स्टॉप कोणता? पार्किंगला जाते बुलक कार्ट. पार्किंगला आहे का? त्याच्या पुढे आम्ही पायी नाही चालू शकत आता. उलट भारी आहे ना, पार्किंगला जाते डायरेक्ट. यांनी सकाळी आंघोळ नव्हती केली म्हणून त्यांनी आता सूर्यकुंडामध्ये स्नान करून ते पवित्र होऊन आले. आता माळकरी आले. आता त्यांनी सगळं नॉनव्हेज वगैरे सगळं सोडून दिले. आता नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल. पॉसिबल होगा. ट्रिप के 4-5 दिन उसके बाद फिर से चालू. परत येतील पाप धुवायला. लहानपण अनुभवायचं. आम्हाला आता खूप ऊन लागतंय, मग आम्ही टॉवेलचा आधार घेतलाय. आम्ही सकाळी किती
साडेसहाला आलेले, 6-6:30ला, आणि आता 11:30 झाले. 4 तास कसे गेले आम्हाला कळलंच नाही. ते आतमध्ये इतकं सुंदर होतं, तुम्ही नक्की विजिट करा, प्रत्येकाला आवडेल. भारी होतं ते, आहे खूप सुंदर आहे. हा, आतापर्यंत जे स्पॉट बघितले होते त्यातलं सगळ्यात बेस्ट स्पॉट. आदियोगीचं सगळं आमचं बघून झालेलं आहे. आम्ही मॉर्निंगला 6ला आलो होतो आणि आम्हाला ऑलमोस्ट आता 12 झाले. तर खूप छान वाटतं इथे येऊन. तर शांततेची प्लेस आहे ही. आजूबाजूला तुम्हाला कुठेच अशी गडबड दिसणार नाही. तर आता आम्ही निघालोय कुनूरला. आमचा नेक्स्ट स्पॉट आहे कुनूर. तर आदियोगीबद्दलची थोडीफार इन्फॉर्मेशन येतात, ते हे सांगते तुम्हाला. जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये आदियोगी मोडले जात नाही, परंतु या ज्योतिर्लिंगाला आदि ज्योतिर्लिंग असेही म्हणतात. या आदियोगीचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते 24 फेब्रुवारी 2017 रोजी झालेले आहे. आणि आदियोगीचे जे हे ते गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पण नोंद आहे की हे वर्ल्ड बिगेस्ट स्टॅच्यू ऑफ स्कल्पचर आहे. तर इथे रोज इव्हिनिंगला 6 to 8 लेझर लाईट शो असतो. तर त्याचे उद्घाटन भारताचे जे राष्ट्रपती आहे श्री रामनाथ कोविंदजी, तर यांनी याचं उद्घाटन केलंय. ॲक्च्युली आम्हाला काल रात्री यायला लेट झालं, त्यामुळे आम्ही हा शो मिस केलाय. तर तुम्ही इथे येणार असेल तर जरूर हा शो बघावा. जरी 12 ज्योतिर्लिंगामध्ये आदियोगी ज्योतिर्लिंग मोडले जात नसेल तरी मस्ट विजिट प्लेस आहे. सोबतच बँगलोर पासून 60 किलोमीटरवर सेम प्रति आदियोगी असं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि आता पाऊस यायला लागलाय, सो आम्ही आता निघालोय नेक्स्ट डेस्टिनेशन. प्रत्येकाने विजिट दिली पाहिजे अशी प्लेस आहे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि बोला, खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय. वाजले किती झाले मग? 11:30. उडालं ते राष्ट्रपती, सॉरी चुकून तोंडात आलं. राष्ट्रपती लाईव्ह नाही तुम्ही. बोला आता. माझं पण परत चुकून क्लिअर केलंय ना आपण. ब्लॉगर लाईव्ह नका करू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.